याचा अर्थ काय झाला 7 तास 8 मिनिटं 30 सेकंद. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. पोरांनो, आपण आज तुम्ही जी वही केलेली आहे त्या वहीचे 4 ते 5 भाग करायचे तुम्हाला. शालेय स्पर्धा परीक्षेसाठी गणित, ठीक आहे, त्यानंतर इंग्लिश, मराठी, मॅथ म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि जी.के हे सर्व विषय मी स्वतः शिकवतो. ठीक आहे. तर यासाठी ज्याही दिवशी मी तुम्हाला जो विषय शिकवणार आहे त्या दिवशी तो भाग काढायचा आणि त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. आज आपण घेणार आहोत, काय घेणार आहोत रे आपण, सांगा काय घेणार आहोत? इंग्लिश लिहा. सब्जेक्ट लिहा इंग्लिश आणि टॉपिक लिहायचे पोरांनो. तुम्हाला टॉपिक काय लिहायचं रे? ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ते झालं नाही का? नाही सर. आणि टेन्स झालं का? टेन्स झालं नाही सर, ते पण नाही झालं. सिंपल फ्युचर टेन्स बाकी आहे. पास्ट झाले, बरोबर ना? हो सर. बरोबर ना? ठीक आहे, कोई बात नाही. लिहा टॉपिक, लिहा फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सला म्हणायचं कोणता काळ? भविष्यकाळ. बघा पोरांनो, तुम्ही कोणतीही परीक्षा देत राहा, किंवा नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, सैनिकीची असेल, RIMSC असेल, NMMS असेल, RMC असेल, ह्याच्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत ना. या शालेय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा या रस्त्याने तुम्हाला पुढच्या 10वी नंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा तुम्हाला देता येतात. म्हणजे या परीक्षेचा जो 10वी नंतरची काही JEE आहे किंवा नीट आहे, किंवा UPSC आहे, किंवा MPSC आहे, या परीक्षेचा बेस म्हणजे ह्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत आणि आपण तिथं तेच करतो. हा बेस तिथं या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये तुमचा तयार होतो. मग आत्ता जो आपण घेणार आहोत तर सिंपल फ्युचर टेन्स किंवा फ्युचर टेन्स घेतला फक्त, नाही का? तर फ्युचर टेन्समध्ये किती प्रकार आहेत रे? 4. कोणकोणते? जसं पास्टमध्ये होते तसेच सिंपल फ्युचर टेन्स, त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. अरे झाला ना, पहिल्यांदा झाला सिंपल, पहिल्यांदा सिंपल, कंटिन्युअस, त्यानंतर परफेक्ट, त्यानंतर कोणता आहे शेवटचा आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 4 नंबरचा. असे 4 टेन्स आहेत, म्हणजे त्याचे सब टाईप आहेत की ना. काय आहेत त्याचे? सब टाईप आहेत. आपण 1 नंबरला लिहा. बाकी फ्युचर टेन्सविषयी माहिती लिहिण्यापेक्षा 1 नंबर लिहा. 1 नंबर सिंपल फ्युचर टेन्स लिहा. आणि मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? साधा भविष्य, साधा भविष्यकाळ.
एखादी गोष्ट भविष्यामध्ये घडणार आहे, ठीक आहे, तर तो काळ आपण कशामध्ये घेतो? सिम्पल फ्युचरमध्ये घेतो, आहे की नाही? भविष्यामध्ये एखादी गोष्ट घडणार आहे, तर ती गोष्ट किंवा ती उदाहरणार्थ उद्या मी मुंबईला जाणार आहे, मी उद्या मुंबईला जाणार आहे, आय शॅल गो टू मुंबई टुमारो, ठीक आहे. असं जर म्हटलं मी तर तो कुठला काळ होतो पोरांनो? तो होतो फ्युचर, सिम्पल फ्युचर, सिम्पल फ्युचर. मग कंटिन्यूसचं वेगळं स्ट्रक्चर आहे, परफेक्टचं वेगळं स्ट्रक्चर आहे. तर इथं तुम्हाला एकच वाक्य लिहून घ्यायचं आहे, त्याच्या आधी स्ट्रक्चर लिहा. स्ट्रक्चर हे कशाने लिहायचे? तर वेगळ्या कलर पेनने लिहायचे, हायलाईट करायचे. स्ट्रक्चर काय लिहायचं? स्ट्रक्चर सब्जेक्ट, SUBJECT सब्जेक्ट, नुसतं यस लिहिलं तरी चालते. सब्जेक्ट त्यानंतर प्लस सब्जेक्ट प्लस शॉल, शॉल, शॉल आणि शॉल किंवा विल, शॉल किंवा विल. ऑब्लिक वर्ब, वर्ब जो आहे ना पोरांनो, क्रियापद. वर्ब कसा असतो? पहिला असतो, क्रियापदाचं पहिलं रूप असतं. वर्ब 1, हे जो वरती लिहिला मी हा 1 आहे, 1 म्हणजे वर्ब 1, ठीक आहे, वर्ब 1. सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल, म्हणजे शॉल आणि विल दोन्ही पण राहील का? नाही. सब्जेक्टनुसार शॉल किंवा राहील, शॉल तर राहील किंवा विल तर राहील, नाहीतर तुम्ही दोन्ही पण लिहितो म्हणाल. असं राहील का? ते नाही. आय वी यासाठी असतं शॉल आणि बाकीसाठी असतं पोरांनो विल. आय आणि वीसाठी काय असतं? शॉल, शॉल. हां, आणि बाकीच्यासाठी असतं, बाकीचे जे सब्जेक्ट आहेत किंवा बाकीचे जे प्रोनाऊन आहेत, यू आहे, ही आहे, सी आहे, इट आहे, दे आहे, यांच्यासाठी असतं पोरांनो विल. आय आणि वीसाठी ओनली काय असतं? शॉल असतं. ओके, मग आपण आता इथे लिहूया. त्याच्या आधी एक वाक्य लिहून घ्या तुम्ही. झालं? अरे झालं का? हो सर. हो सर. लिहा. इट इज used to express सर एक्झाम्पल आहे. नाही, एक्झाम्पल नाही आहे. इंग्लिशची अडचण कुणाला आहे का? इट इज यूज्ड टू एक्सप्रेस अँड. नाही सर. अनुराधा, काय सर? वाच बेटा. इट इज यूज्ड टू एक्सप्रेस. हां, वाचू का? वाच. एन ॲक्शन. तू अनुराधा आहे का? मला वाचायला सांगितलं तुम्ही. दॅट इज गोइंग टू happen. हॅपेन नाही, हॅपन. हॅपेन नाही ते, ठीक आहे, हॅपन. Going to happen in future. It is used to express an action that is going to happen in future. फ्युचर मध्ये घडणाऱ्या गोष्टीसाठी हा काळ वापरतात. कोणता काळ वापरतात? सिंपल फ्युचर टेन्स, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्या. झालं रे लिहून? हो
ठीक आहे. इथे लिहायचे पोरांनो तुम्हाला, इथं असं लिहायचे मोठ्याने सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एक वचन, आणि इकडे लिहायचे थोडंसं पलीकडं जागा सोडून प्लुरल. इकडे लिहायचं, इथे लिहायचं आहे प्लुरल. काय लिहायचे? प्लुरल. प्लुरल 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 प्लुरल. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. सिंग्युलर म्हणजे काय? एक वचन. एक वचन. एक वचन म्हणजे मेरा वचन ही मेरा शासन है. सिंगुलर. हा, वचन म्हणजे काय? वचन म्हणजे काय? वचन म्हणजे काय? हे वचन ही मेरा शासन. अरे वचन म्हणजे काय? वचन अरे अनुराधा, वचन म्हणजे काय? वचन म्हणजे काय? वचन म्हणजे शपथ. अरे आपलं ग्रामर चालेल ना, ग्रामर मधलं वचन सांग ना काय ते. एक वचन म्हणजे काय? एक वस्तूसाठी एक वचन वापरतो आपण, एका वस्तूसाठी. अनेक वचन, अनेक वस्तूसाठी अनेक वचन वापरतो, बस. सिंग्युलर म्हणजे एक वस्तूसाठी वापरतो आपण, कळलं का? बस. हा, वन अँड मोर. क्या बात है, बहुत बढ़िया. लिहा इथं सिंग्युलर मध्ये लिहा वन, आणि लिहा आय शॉल राईट. सर मध्ये लाईन मारायची आहे. नाही मारलं तरी चालतं, मारलं तरी चालतं. आय शॉल राईट. तुम्हाला जसं सिंग्युलर मध्ये लिहायचंय का? यस बेटा. आणि प्लुरल मध्ये लिहायचंय पुढे, त्याच्या पुढेच लिहायचंय. सिंग्युलर नाही, प्लुरलच्या खाली लिहायचंय. हे इथं लिहायचंय तुम्हाला आता. वी शॉल राईट. वी शॉल राईट. मग तुम्हाला इथं करायचं, आयला हायलाईट करा आणि वीला पण हायलाईट करा. ओके. आय शॉल राईट, वी शॉल राईट. मग कधी म्हणायचं नाही आय शॉल किंवा वी विल. ते चुकलेलं असेल. ओके. बाकी जे सर्व आहेत पोरांनो, त्याच्यासाठी काय वापरायचं? विल वापरायचं. ठीक आहे, विल वापरायचं. ठीक आहे, 2 नंबरचं लिहा. सर एक सोडून लिहायचं आहे ना? हो बेटा. यू आय शॉल राईट म्हणजे काय रे? मी लिहिलं पाहिजे. मी लिहिलं पाहिजे. मी लिहेल. मी लिहीन. ओके. मी लिहिणार आहे. मी लिहित असेल नाही, लिहित असेल तर ते कंटिन्यूअस असेल, फ्युचर कंटिन्यूअस असेल. मी लिहित असेल. हां, मी लिहीन, भविष्यामध्ये मी लिहीन. ठीक आहे, मी लिहीनच. ओके. यू विल हे लिहायचे सिंग्युलरच्या ठिकाणी. यू विल राईट. तू लिहिशील. यस, तू लिहिशील. ले यू विल राईट. आणि यू विल राईटच्या पुढे प्लुरलच्या ठिकाणी तुम्हाला परत लिहायचे आहे यू विल राईट. पप्पा तिथं परत 3 यल झाले. या घे बाबा घे. दिसत नाही ते तुमचं 943. आता खाली खान झालं. हो सर. निर्विका झालं. सर. हो सर. त्यानंतर लिहा 3 नंबरला सिंग्युलरच्या खाली लिहायचे ही विल राईट. ही विल राईट. चार नंबरला लिहायचंय सी विल राईट. तो लिहील. सी म्हणजे ती लिहील. सी विल राईट. 5 नंबरला लिहायचं आहे इट विल राईट. They will write.
येणार नाही. इट विल राईट. आणि पोरांनो हा राईट आठवण आहे, याला तो आपण करली 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 ब्रैकेट, करली ब्रैकेट ऐसा, करली ब्रैकेट, इसको करली ब्रैकेट करो, नाही तर सीधा असं करा रे बुवा. आणि पुढे लिहा, सॉरी एक मिनटं, हां मी करून देऊ का? एक मिनट, हां याच्या पुढे लिहा, प्लुरलच्या पुढे 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 पलीकडे लिहायचं तुम्हाला दे विल राईट. काय लिहायचं? दे विल राईट. म्हणजे ही सी इट साठी प्लुरलचं कुठलं प्रोनाऊन येतं पोरांनो? प्रोनाऊन दे येतं. कुठलं येतं? प्रोनाऊन दे. प्रोनाऊन काय येतं? दे. समजता नाही आहे ना? दे विल राईट, समजता नाही भाई? दे विल राईट. समजलं का पोरांनो? हो सर. हे जे प्रोनाऊन आहेत ना, त्या प्रोनाऊनला सगळ्यांना हायलाइट करा तुम्ही. करा बरं. कोणते हायलाइट केलं मला सांगा तुम्ही. देला हायलाइट केलं का? देला केलं हायलाइट. करा ही सीटला करा. आज बघितलं ना तू, त्यामुळे छावा. आपण एक 2-3 उदाहरण घेऊ पोरांनो. फॉर इझी लिहा खाली, फॉर इझी. नवीन आलेल्यापैकी कुणाला इंग्लिशची अडचण नाही का रे? नवीन आलेले विशाल अरे आहे का नवीन? विशाल का पळाले? विशाल प्ले क्रिकेट. विशाल प्ले वी म्हणजे कोण? आम्ही. विशाल प्ले क्रिकेट टुमारो. आम्ही उद्या क्रिकेट खेळू, है ना? आम्ही उद्या क्रिकेट खेळणार. चल, आम्ही उद्या क्रिकेट खेळणार. मग तुम्हाला पोरांनो इथे वीला पण वी आणि शॉलला हायलाइट करा. टुमारोला पण हायलाइट करा, आहे की नाही? बरं पोरांनो, शॉल जर असेल, नुसतं शॉल असेल तर वर्ब एकच पहिलंच येतं वर्ब. इथं प्लेड येईल का रे? प्लेड आलं तर चुकलं की नाही वाक्य? ते चुकलं वाक्य. ओके, लक्षात ठेवायचं. 2 नंबर. लिहा I shall काय विल येईल? I shall go to हैदराबाद कुठल्या स्टेटची राजधानी आहे रे? तेलंगणा. I shall go to हैदराबाद टुमारो. तेलंगणा. किती जणांनी सांगितलं? 4. म्हणजे ज्यांनी लिहिलं त्यांनी सांगितलं का? मी लिहिलंय ना. I shall go to I shall ला आणि टुमारोला पण आहे ना.
3 नंबर लिहा. इंडिया विल लँड ऑन मार्स. या मार्स काय रे? मार्स काय? प्लॅनेट. प्लॅनेट है. क्या बात है, बहुत बढ़िया. प्लॅनेट आहे. सर प्लॅनेट आहे. प्लॅनेट आहेत. या प्लॅनेटला 2 काय आहेत रे पोरांनो? मून आहेत. सॅटेलाइट 2 आहेत, आहे की नाही? फोबोस आणि डायोस. अरे आहे की नाही? आणि आपल्याला किती मून आहेत? एकच आहे. एकच आहे. एकच. चांदू मामा. चांदू मामा. सगळे ग्रह दिसणार आहेत ना. हा प्लॅनेट काय ग्रह दिसणार आहेत. दिसतात ना? हा? दिसतात. विल, इथं विलला हायलाइट करा. हे आणि ठीक आहे. विलमुळं आपण ओळखलंय. ठीक आहे पोरांनो, समजलं का तुम्हाला? कळलं? हो सर. करा बरं व्हिडिओ ऑन. इकडे बघू. चार्जिंग उतरली. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. नवीन वाले व्हिडिओ ऑन करा. नवीन संदीप. अरे भाऊ, आराध्य काय सर? व्हिडिओ ऑन कर ना भाऊ. जगा करू राहिला तू? सर केलाय. नाहीला नाही ना दिसत आहे तो. सर केलाय. पाणी पिऊ राहिली. हिरवी का पाणी पिऊ राहिली. ठीक है. भाई कुछ तो समझ में आ रहा है क्या? अरे क्या समझ में आ रहा है भाई? अगर तू माइक ऑन करेगा तो मुझे कुछ तो समझ सुनाई देगा. सब कुछ. अरे यार तू तो बहुत टैलेंट दिख रहा है मुझे. टैलेंटेड हो जो उसके हमारे शरीर में है. ठीक है बहुत बढ़िया. कौन सी क्लास में है भाई तू? 4th में. ठीक है. तेरे पास नोटबुक है? नहीं. फिर सिर्फ सुन रहा है क्या? हाँ भजन. सर फर्स्ट टाइम ज्वाइन किए. तो क्या हुआ? नोटबुक लेके बैठ सकता है ना तू? नहीं अभी तो लेके बैठ सकता है ना. कौन सी तो नोटबुक. हाँ. पेन है ना तेरे पास? हाँ. तो मम्मी पापा कोई तो होगा, उनको देने को बोल. तू बैठे रहे यहीं पे. ठीक है. टैलेंटेड है. बहुत टैलेंट लोग आते कि तरुण से टैलेंटेड है. पार्थ. जर मी असं लिहिलं तर हे वाक्य फ्युचर टेन्स मध्ये असेल का? आय शॉल लिव्ड इन नाशिक. नहीं सर. नहीं. नहीं है. बराबर है क्या? सिंपल फ्यूचर सर. में आएगा क्या ये? नहीं. ये प्रेजेंट नहीं. है. हाँ नहीं है. ठीक आहे. ईडी लागला आहे. यस बरोबर. ईडी लागलाय म्हणजे ते वर्ब 3 झाले. म्हणून असलं काय वाक्य आपल्याकडे चालणार नाही. असं जर वाक्य कुठं दिसलं तर त्याला फुल्ली मारून द्यायची. हे तर रॉंग आहे भाई. चला व्हिडिओ माईक बंद करा
हां नवीनवाली तुम्ही सृष्टी समृद्धी गरीब बिचारी समृद्धी समृद्धी व्हिडिओ ऑन कर तू काय सर? व्हिडिओ ऑन कर बेटा नींद आ रही है हाँ हाँ सर आणि नो सर. नकाशा का नाही काढला नो सर. का नाही काढला उद्या क्लासला मी ना पनिशमेंट असेल बरं का मॅप जर ड्रॉ नाही केला तर उद्या तुम्हाला पनिशमेंट असेल समझ में आया भाई? पनिशमेंट असेल हां ठीक आहे हा, कोण कोण आहे ते पाहू आपण जो मॅप काढेल तो पर्यंत चला लिहा 2 नंबर लिहा फ्युचर सर 4 नंबर. नाही 2च नंबर फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स याला काय म्हणायचं रे कंटिन्यू म्हणजे चालू आहे चालू भविष्य काळ. सर तो फ्युचर मध्ये कंटिन्यू असेल. क्या बात आहे कंटिन्यू म्हणजे चालू 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 भविष्य काळ. भविष्यकाळ तुम्ही मराठीमध्ये लिहिता तर लिहा नाही लिहिलं तरी काही नाही चालू भविष्य काळ कंटिन्यूज जर असेल तर पोरांनो कधी पण वर्बला ING लागतं ओके काय लागतं ING लागतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर त्याच्यानंतर विल बी लागतं. विल बी शॉल बी विल बी लागतं हन शाल बी ही लागतं ओके हां बरोबर ना समृद्धी स्ट्रक्चर हो सर. ती सृष्टी नाही आली का आज नो सर. नाही ती सृष्टी नाही नवी सृष्टी नवीन विश्व असिस्टंट लिहा. नंबर 2 द्यायला. सब्जेक्ट मी यस लिहिला पण तुम्ही काय लिहिणार SUBJECT सब्जेक्ट प्लस शॉल बी ऑब्लिक विल बी प्लस वर्ब प्लस ING आणि प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म हे कर्म आहे का हा, मग कर्म म्हणजे ते object. कोणतं कर्म म्हणजे काय सर ING कशाला लागतं? वर्बला लागतं वर्ब समजा मग प्ले असेल तर मग वर्बचा बोला मग वर्बचा बेस फॉर्म घ्यायचा का? हा वर्बचा बेस फॉर्म घ्यायचा. हा वर्ब घ्यायचं आणि त्याला ING लागतं ठीक आहे त्याला हायलाइट करा स्ट्रक्चर हायलाइट करा लक्षात राहू द्या एवढं व्यवस्थित ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म ज्याच्यावर क्रिया घडते ठीक आहे तो कर्म असतो एक वाक्य लिहून घ्या इट इज एरो दाखवून लिहा इट इज युज्ड टू इट इज युज्ड टू वाचू. आवाज It is used to express वाचू का पुढचं? An action which will be going and गोइंग On. ऑन on म्हणजे
कृती चालू आहे, गोइंग ऑन म्हणजे एखादी कृती जर चालू आहे, कधी ॲट एखादी क्रिया चालू असेल 1 point and at one point of time in future. इधर का पढ़ने का है, ये नहीं। टाइम इन फ्यूचर, टाइम इन फ्यूचर। झालं झालं, झालं तर झालं, डन तर डन डना डन। आणखी लिहायचं सिंग्युलर लिहा आणि पुढं काय लिहायचं समृद्धी, प्लुरल. तू समृद्धी प्लुरल नाही अरे प्लुरल प्लुरल। इथं लिहिलं तुम्ही प्लुरल। आता 1 नंबर लिहा, I shall be writing, I shall be रायटिंग. I shall be writing। बघा पोरांनो, नुसतं तुम्ही आय शॅल रायटिंग जर लिहिलं आणि बी लिहिला नाही तर वाक्य रॉंग, कळतंय का? ठीक आहे। आणि प्लुरलमध्ये लिहा पुढे, प्लुरलमध्ये लिहा पुढे हां काय लिहिणार, वी, आयच्या ऐवजी काय लिहिणार, वी। वी शॅल बी, वी शॅल बी रायटिंग। आई पोरांनो, कोणाला अवघड वाटले खरं खरं सांगा बरं, अवघड वाटले? ठीक आहे। दोन नंबर लिहा पोरांनो, यू विल बी राइटिंग। अरे क्या बात है, किसने बताया? सिंगुलर, सिंगुलरच्या खाली लिहायचं, यू विल बी रायटिंग। आणि प्लुरल त्याच्या पुढेच लिहायचं, प्लुरलला हेच लिहायचं, यू विल बी रायटिंग लिहा, यू विल बी राइटिंग। सेम। अरे बरोबर आहे की नाही? हो सर। चला 3 नंबर लिहा, ही विल बी राइटिंग, ही विल बी राइटिंग, विल बी। कोण सांगितलं रे? सर मी म्हणजे कोण? आयुष। ही विल बी रायटिंग। राइटिंग। त्याच्यानंतर 4 नंबरला लिहायचं, सी विल बी। राइटिंग। त्यानंतर 5 नंबरला लिहायचं, इट विल बी राइटिंग। आणि त्याच्या पुढे आपला हा कर्ली ब्रॅकेट करून लिहायचं छान किंवा बॉक्स करून लिहायचं, दे विल बी राइटिंग, दे विल बी राइटिंग, दे विल बी रायटिंग। ओके, बहुत बढ़िया। प्लुरलच्या ठिकाणी लिहायचं, दे विल बी रायटिंग, दे विल बी रायटिंग। रायटिंगला डबल टी होतो ना? नाही, एकच टी येतो, डबल टी काही। राईट। सर प्रोनाउन्स, सगळ्या प्रोनाउन्सला अंडरलाइन करायचं आहे ना? क्या बात है, बहुत बढ़िया। जे प्रोनाउन्स आहेत त्या सगळ्यांना अंडरलाइन करायचं। कोणकोणते केलं? आय, यू, ही, शी, इट,
दे. क्या बात आहे, बहुत बढिया, ठीक आहे. I use आणि it. लिहा दुसरं एक वाक्य लिहून घ्या. आता दोन एक उदाहरण घेऊ. फॉर इझी लिहून घेऊ. फॉर इझी लिहा. फॉर इझी, फॉर एक्झाम्पल 1 नंबर लिहा. लिहा. आय शॉल बी, आय शॉल बी. आणि इथं मी तुम्हाला लिहिलं गो, तर काय लिहिणार पुढे तुम्ही? गोईंग, आहे की नाही? सॉरी, I shall be going. एक मिनिट. आय शॉल बी इथं लिहायचं तुम्हाला. आय शॉल बी Do. डोईंग. डोईंग म्हणजे काय? करत होतो, पूर्ण करत होतो. डोईंग माय होमवर्क At 8 p.m. homework at 8 p.m. मी माझा होमवर्क 8 वाजेपर्यंत पूर्ण करत असेन, आहे की नाही? 8 वाजेपर्यंत पूर्ण करत असेन, करत असेन आहे ना. डोईंग आहे म्हणजे करत असेन. तुम्हाला डोईंगला हायलाईट करायचे आणि शॉल बीला पण हायलाईट करायचे, ठीक आहे? डोईंगला पण आणि शॉल बीला पण. ओके. सर इथे प्रोनाउन्सला अंडरलाईन नाही करायचं आहे ना? नाही केलं तरी चालेल, काही नाही प्रोनाउन. पुढे 2 नंबर लिहा. ही विल बी, he will be eating, EAT 8 लिहिला आणि ING दिला. eating, he will be eating banana, a banana. tomorrow, morning. इथे लिहायचं इटिंगला पण आणि विल आणि बीला. टुमॉरो मॉर्निंग. तो उद्या सकाळी एक बनाना खात असेल, आहे की नाही? अ बनाना, एक बनाना खात असेल, खात असेल. चालू आहे त्याचं खाणं. सर खाणार असेल पण येईल. नाही, खात असेल. खाणार असेल नाही, खात असेल. खात असेल, खाण्याची क्रिया चालू असेल त्याची. खाणार असेल नाही, खात असेल, खात असेल. ओके. लिहा 3 नंबर. सर टुमारो आला म्हणून. व्हिडिओ ऑन करा. हां, काय म्हटली? टुमारो आल्यामुळे मग तो हो ना. फ्युचर टेन्स होतो. टुमॉरो, फ्युचर टेन्स मध्ये टुमॉरो येतोच ना बेटा. टुमॉरो, नेक्स्ट डे, हे जे आहेत ना, म्हणजे भविष्यातल्या काही जे काही आहेत ॲडवर्ब म्हणतो आपण त्यांना, तर ते फ्युचरमध्ये येतातच. हे देऊ का एक्झाम्पल? बरं, अवघड कुणाला वाटतंय रे पोरांनो? समजत आहे का? सांगा बरं. सम्यक भाऊ, समजत आहे का तुला? हो सर. नांदेडकर, हे नवीनवाले समजत आहे का रे? नाही समजत आहे. येला नाही समजत आहे ना? नाही नाही ना? नाही नाही. समजत आहे? नाही नाही. समजत आहे? समजत आहे का? नाही नाही. समजत आहे का? व्हिडिओ बोल ना. नाही ना? व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ माईक ऑन कर तुझा. नाही. नाही ना? अरे वा वा.
तू कोणत्या वर्गात आहे बेटा? थर्ड. ठीक आहे, काही हरकत नाही. समजत नाही तरी पण हळूहळू समजून जाईल. आहे की नाही? समजेल की नाही हळूहळू? हळूहळू समजत जाईल. काही टेन्शन घेऊ नको. का डोक्यावर लई टेन्शन येतं, अरे मला काय समजत नाही, मम्मी पप्पानं मला बसवलं इथं, कशाला बसवलं असेल, हे सर काय बोलू राहिले, मला काय समजत नाही आहे, काय फ्युचर म्हणताय, काय कंटिन्यूज म्हणताय, असं वाटतंय का? असं वाटत असेल तर काही टेन्शन घ्यायचा नहीं. बेटा ये है ना, ये बहुत बड़े बड़े लोग रहते हैं ना, उनको भी नहीं आता है. मेरे जैसे बहुत से टीचर है, उनको भी नहीं आता है. हम तो बहुत बच्चे हैं, अभी तो हम सीख रहे हैं, है की नाही? आता तर आम्ही शिकत आहोत. येईल. मला येत नाही म्हणून निराश व्हायचं नाही. हे आपला, हे बघ आपलं आयुषला काय नाही, तो कधी तरच बघतो इकडे तिकडे, नाही तर त्याचं लक्ष धपटे. आयुष, तेरा ध्यान किधर है भाई? काय सर? तुझं ध्यान कुठे आहे? इकडे तिकडे बघू राहिलं तू. हा? हा? मी त्याला विचारलं ना तुझं ध्यान कुठे आहे, त्यानं म्हणलं जेवणाकडे. असं बोलणार रे तू? तू जेवणाकडे बोला? हा? भूक लागली का? हो. अरे यार, ठीक आहे.